राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जळगाव जिल्ह्यातले आज मोठे प्रवेश होत आहेत। खास करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली काही महत्त्वाची मंडळी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी माजी मंत्री अनिल पाटील आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत। काय सांगाल तुम्ही? आज एक महत्त्वाचे प्रवेश तुम्ही आज घडवून आणला। संघटनात्मक दृष्टिकोनातून जळगाव, धुळे, नंदुरबार म्हणजे खानदेशामधनं महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या पदावर अनेक वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते जे होते, जे नेते आहेत, त्यांचा प्रवेश आज अजितदादांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतोय। त्यात प्रामुख्याने माजी मंत्री सतीशांना पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील, त्याच्यानंतर माजी आमदार दिलीप सोनवणे, असे असंख्य माजी आमदार, त्याच्याबरोबर जिल्हा परिषदेचे सदस्य, त्याच्याबरोबर पंचायत समितीचे सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक आणि जे वेगवेगळ्या पदांवर पक्षाच्या तालुका अध्यक्षापासून तर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पदावर असणारे सर्व जे पदाधिकारी असतील ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। महाविकास आघाडीला हा मोठा फटका म्हणावा का आणि आगामी काळात आणखी मोठे चेहरे पक्षात दिसतील? येणाऱ्या काळामध्ये मला आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळेचा, नंदुरबारचा जसा निर्णय झालेला आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विकास होईल आणि या पक्षामध्ये येण्याकरता उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांचा सुद्धा प्रवेश हा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अजून दिसेल। त्यात प्रामुख्याने काँग्रेस असेल, उभाटा असेल, या पक्षातून सुद्धा काही प्रवेश जे आहेत ते निश्चित झालेले आहेत, फक्त वेळ ठरायची बाकी आहे। काही सध्याचे आमदार संपर्कात आहेत का? ते येऊ इच्छित आहेत? मनापासून इच्छा आता विद्यमान आमदार जे आहेत त्यांची मनापासून इच्छा आता सत्तेमध्ये येण्याची आहे। त्यांच्या अनेक मतदारसंघामधले विकास कामांना कुठेतरी त्यांना अजून जोड देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची मानसिकता आहे। पण या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष किंवा अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष हेच निर्णय घेतील किंवा महाविकास आघाडीमध्ये त्यांनी काय करायचं या बाबतीमध्ये तोही कदाचित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्णय झालेला दिसेल। खरं तर आज माजी मुख्यमंत्र्यांना सर्वांना निमंत्रित केलेलं आहे आणि तुम्ही आज सगळ्यांचा सन्मान करताय। मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनाच निमंत्रण देण्यात आलेलं नाही। खरं तर तुम्ही त्यांच्या सर्वांना त्यांच्या अंडर काम केलेलं आहे, मात्र त्यांना निमंत्रण नसल्यामुळे एक राजकीय वर्तुळात आता सर्वांचेच भुवया उंच। नाही, मला असं वाटतं की गेल्या 65 वर्षामध्ये अनेक या महाराष्ट्रामध्ये चढ उतार बघितलेले आहेत आणि यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्याचं काम पक्षश्रेष्ठींनी केलेलं आहे आणि ते केलेलं असेल तर ज्यांना महाराष्ट्राच्या या विकासामध्ये ज्यांचा योगदान असेल त्यांचा उचितसा सन्मान झाला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या पद्धतीची परंपरा नसताना सुद्धा पहिल्यांदा असा कार्यक्रम घेताना आपल्याला प्रामुख्याने दिसतोय। त्यामुळे आमंत्रण हे जवळपास सगळ्यांना दिलं गेलेलं आहे। यायचं की नाही यायचं तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या आणि राजकीय न समजता या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित राहतील। शरद पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही, त्यामुळे आम्ही या कार्यक्रमाला जायचा काही विषयच आहे नाही। या संदर्भामध्ये त्या पक्षाच्या नेत्यांनी तो काय निर्णय घेतलेला असेल याच्यावर मी काही बोलणं उचित दिसत नाही, परंतु अपेक्षा अशी असते की महाराष्ट्रामध्ये इतका सुंदर कार्यक्रम घेतला जातोय आणि त्यांच्या विकासाच्या ज्या काही घटना घडल्या असतील, त्यांनी निर्णय घेतलेले असतील, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले असतील, ते आम जनतेला मागच्या 65 वर्षातले ते समजले पाहिजे। हा शुद्ध हेतू केवळ फक्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवल्यामुळेच त्यांना आमंत्रण दिलेलं आहे। यायचं किंवा नाही यायचं तो निर्णय त्यांनीच करावा। लाडक्या बहिणींच्या बाबतीतली एक बातमी समोर येते आहे। लाडक्या बहिणींना आता हप्ते जायला सुरुवात झालेली आहे, मात्र लाडक्या बहिणींसाठी जो काही पैसा वापरलेला आहे साधारणपणे 350 कोटींच्या आसपास, 35 कोटींच्या आसपासची रक्कम आहे। ही रक्कम आता आदिवासी विभागाची रक्कम फिरवण्यात आली आहे। यासोबतच संजय शिरसाट यांच्या खात्याचा जो निधी आहे तो वळवण्यात आलेला आहे। त्यामुळे त्यांना स्पष्टपणे म्हटलं की खातंच बंद करून टाका जर तुम्हाला असा निधी वळवायचा नाही। यात मी काही सरकारमधला काही मंत्री नाही आहे, त्यामुळे कुठला निधी कसा वळवलेला असेल आणि त्यांच्याही विभागाकडे कुठल्या विभागाकडनं कुठला निधी आला असेल याचं स्पष्टीकरण मंत्री म्हणून त्यांनीच दिलेलं जास्त योग्य राहील किंवा फायनान्स मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं उचित राहील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच आज जळगाव जिल्ह्यातले मोठे प्रवेश पार पडत आहेत। अनिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये 4 माजी आमदार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतील। कॅमेरामन अनिल पवारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।